नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी, म्हणाले कॅमेरा बंद करा नाहीतर मारून पाठवीन। खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना धमकी शिवीगाळ प्रकरणाचे पावसाळी अधिवेशनात उमटले पडसाद, कारवाईची मागणी। केतनच्या हत्येपूर्वी सिया चेतन कॅफेमध्ये भेटल्याने खुनाचा कट रचला। सिया म्हणाली लग्नाला नकार दिला होता, मात्र केतनने ऐकले नाही। आणि संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळीचे प्रकरण, एकनाथ शिंदे यांची समज आणि दिलगिरीची सूचना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून आज गुरुवार दिनांक 25 जून रोजी जालना एसीबी पथकाने बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारास 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। फिर्यादीच्या कामाशी संबंधित असलेल्या भारतीय चलनक्षम लिखित अधिनियम कलम 138 अंतर्गत नोटीस तामील करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने 10,000 रुपयांची मागणी केली होती। याबाबत फिर्यादीने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जालना एसीबी पथकाने गुरुवारी बीड शहर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला असता पोलीस अंमलदार सुषेण प्रकाश उगले याला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे बीड पोलीस दलातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। दिनांक 20 जून रोजी रात्री भांडण सोडवायला गेलेल्या विलास घुले यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात 9 आरोपी अटक असून आज बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी टाकळी येथील घुले कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी मयत विलास घुले यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले। यावेळी डॉक्टर प्रीतम मुंडे म्हणाल्या की विलास घुले यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे। आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका निरपराध तरुणाची हत्या करण्यात आली। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करते। तर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सांगितले की या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याचे दिसून येते। योग्य वेळेत सहकार्य मिळाले असते तर कुटुंबियांवर मृतदेह तब्बल 48 तास ठेवण्याची वेळ आलीच नसती। यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याबाबत त्यांना विचारले असता तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। पाटोदा तालुक्यात घरफोडी व कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बीड एलसीबीच्या पथकाने दिनांक 24 जून रोजी रात्री बेड्या ठोकल्या आहेत। पाटोदा तालुक्यातील थेरला येथील राजेंद्र अभिमान नागरे वय 41 वर्षे हे बीडवरून आपल्या गावी दुचाकीवरून जात असताना सोमवार दिनांक 22 जून रोजी रात्री 7:30 वाजता रोहतवाडी शिवारात 3 अनोळखी इस्मांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या खिशातील मोबाईल व नगदी रोख पैसे काढून घेतले व त्यांच्यावर कोयत्याने वार केले होते। यात राजेंद्र नागरे गंभीर जखमी झाले आहेत। तसेच थिरला फाटा येथील रहिवासी सीताबाई महादेव सोनवणे यांच्या घरी व चहापाण्याचे हॉटेल संतकृपा येथे चोरी करून घरातील टीव्ही, मोबाईल, सोन्या चांदीच्या वस्तू असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुप्त माहितीवरून बीड एलसीबी पथकाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जाऊन आरोपी माऊली नामदेव पवार वय 26 वर्षे, मयूर उर्फ ओमकार नितीन भोसले वय 22 वर्षे, आदित्य उर्फ बाळा सिद्ध पवार वय 19 वर्षे, सर्व राहणार इंदापूर जिल्हा पुणे या तिघांना ताब्यात घेतले व चोरी केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम तसेच या गुन्ह्यातील वापरलेला कोयता असा मुद्देमाल जप्त करत 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अपर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजने, अश्विन कुमार सुरवसे आणि नितीन वडमारे यांनी मिळून केली। बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सोनू कदम यांनी आपल्या राहत्या घरी काल बुधवार दिनांक 24/6/2026 रोजी रात्री गळफास घेतला असता त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले। सोनूने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्याचे चुलते अशोक कदम हे त्यांच्या घरी गेले असता
त्यांनाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचेही निधन झाले. अवघ्या एका तासाच्या अंतराने कुटुंबातील 2 सदस्यांचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुहेरी आघातामुळे बार्शी नाका व शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक कदम हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून बीड शहरात परिचित होते. शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा बीड शहरात मोठा मित्रपरिवार होता. मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेसाठी सन 2027 मध्ये जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून सदर अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दिनांक 29 जून 2026 पासून सुरू होऊन दिनांक 20 जुलै 2026 पर्यंत चालू राहणार आहे. अर्ज भरण्यासाठी मीना फंक्शन हॉल, नर्सरी रोड, बीड येथील हज कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन हज कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तर यात्रेकरूंची सोय लक्षात घेऊन मीना फंक्शन हॉल, नर्सरी रोड, बीड आणि सेफ्टी लाईट हाऊस, नगर परिषद एरिया बीड या 2 ठिकाणी हज यात्रेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तरी इच्छुक समाज बांधवांनी सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करून हज कार्यालयात नोंदणी करून घ्यावी असे आवाहन हज कमिटी बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून तलवाडा पोलीस ठाण्याचे API यांनी सिद्धार्थ शहादेव पटेकर वय 42 वर्षे राहणार ठाकर आडगाव तालुका गेवराई, वडवणी पोलीस ठाण्याचे API यांनी साहिल सूर्यकांत भोरे वय 21 वर्षे राहणार वडवणी आणि केज पोलीस ठाण्याचे PI यांनी उमेर उर्फ पापा मुस्ताक कुरेशी वय 30 वर्षे राहणार केज या तिघांच्या विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता. हे तिघेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. तरीही त्या तिघांचेही वर्तन सुधारले नाही. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी 22/6/2026 व 23/6/2026 रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून या तिन्ही इस्मांना ताब्यात घेऊन LCB बीड, तलवाडा पोलीस, वडवणी पोलीस आणि केज पोलीस यांनी मिळून योग्य त्या पोलीस बंदोबस्तात अगोदर दोघांची दिनांक 24/6/2026 तर एकाची 25/6/2026 रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या समाजकंटकांवर दादागिरी करणाऱ्यावर, खंडणी बहादर धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.